नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज एक जे मंदिर आहे भारतातले याच्यावर आपण बोलणार आहोत. मंदिरातून पैसे किती जाते आणि भारत सरकार जवळ किती पैसे जाते आणि काय करते भारत सरकार. तर तुम्ही बघले असाल की आंध्र प्रदेशमध्ये जे आपला कोणता व्यंकटेश्वर मंदिर आहे, व्यंकटेश्वर म्हणजे बालाजी मंदिर आहे, बालाजी. तर तिथं अंदाज तुमच्या हिशोबानं महिन्याला 2-3 कोटी रुपये तरी जमा होते. 2-3 कोटी जास्त बी धरा तुम्ही. तर वर्षातून ते आंध्र प्रदेश सरकारच्या हातात आहे तो मंदिर जवळ एवढे पैसे जमा होते आणि एकत्र सरकार घेते, ते राज्यातली सरकार घेते. यामुळे त्या ज्या मंदिरातूनच विकसित होते, राज्य कोणीकडून विकसित होते, आपलं ते कर फॉर टॅक्स तो ते घेणारच आहे, घेतच आहे. पण दुसऱ्या इकडून तिकडून मंदिराचे सर्व जे मंदिर असते ना, त्याला ते काय करून टाकते, राज्य शासनाची बोवडी आहे म्हणून टाकते, कोणती बी राष्ट्रीय ठिकाण म्हणून टाकते, जागतिक वारसा स्थळ म्हणून टाकते. युनेस्को जसं जागतिक वारसा स्थळ घोषित करते तसा ते घोषित करून टाकते. राज्यातून राज्य सरकार काही पैसे देते आणि तिथं तुमच्या समाजासाठी काहीतरी नवीन बनवते आणि त्याच्यातून जे पैसे येते तुम्ही ते घेते राज्य सरकार. अशी फिल्डिंग ते राज्य सरकार करत असते. ते योग्य आहे, पण आपल्याला नेण्यासाठी आहे. पण याच्यावर तुम्ही फोकस द्यायला पाहिजे किंवा पैसे कोणीकडे चालले, कोणीकडून येत आहे, आपणच पैसे देत आहोत, आपल्यावर 3 लोक देऊन अजून चालले. याच्यासाठी समजून घ्या, पैसे आपले आहे, गोरगरीब व्यक्तीचे पैसे आहे. तर योग्य रीतीने काम करण्याचं त्यांचं काम आहे. तर तुम्ही त्यांच्यावर प्रेशर दिली पाहिजे. कोण काम करणार गेला याची नोटीस ठेवा आणि 5 वर्षांनी त्याला बघून घ्या. आपलेच पैसे आपल्याला देत आहे रिटर्न, कोणीच पैसे आपल्याला देईना गेले. आपलेच जे आहे ना, लाडकी बहीण, अशी कोणती बहीण, मनरेगा, जनधन योजना, अशी योजना आहे ना, ते आपलेच पैसे आपल्याला रिटर्न आहे. सांभाळून घ्या, समजून घ्या, आपणच करत आहोत. धन्यवाद.